शिरपूर शहर शांत ठेवण्याची नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी, डीवायएसपी सुनील गोसावी यांचे प्रतिपादन। रमजान ईद व गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक। शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईद व गुढीपाडवा आणि आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 21 मार्च 2025 रोजी रात्री 8:30 वाजच्या सुमारास शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। आगामी सण उत्सवाबाबत डीवायएसपी सुनील गोसावी यांनी रमजान ईद शांततेत साजरा करण्यासाठी हिंदू बांधवांची तर येणारा रामनवमी आणि हनुमान जयंती हे सण उत्सवात साजरा होण्यासाठी मुस्लिम बांधवांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन करीत सण काळात वाहतूक सुरळीत ठेवून कुठलेही कायदा व सुव्यवस्थेत बाधा येणार नाही याची आपली सर्वांवर जबाबदारी असून अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनावर विश्वास ठेवावा असे मार्गदर्शन केले। या प्रसंगी विजय सिंग राजपूत, रजाक कुरेशी, राजू टेलर, राजू मारवाडी, राजू सोनवणे आदींनी आपले मनोगत व्यक्त करीत समस्या मांडून प्रशासनास सतर्क केले। या बैठकीचे प्रास्ताविक शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन EPI संदीप पाटील यांनी केले। या बैठकीत शहरातील विविध पक्षांचे आणि विविध समाजांचे आणि सामाजिक कार्यकर्ते व इतर मान्यवरांसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शिरपूर शहरामध्ये रमजान ईद तसेच येणाऱ्या रामनवमी सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये सर्व शांतता कमिटी सदस्य, पत्रकार बंधू व इतर प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी आपली मते मांडली, सूचना मांडल्या आणि आमच्याकडं पोलीस विभागाकडून जे काही सहकार्य आहे ते सहकार्य करण्याबद्दल आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे। तसेच या मीटिंगच्या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्राम, फेसबुक इतर ठिकाणी टाकल्या जातात, तर त्या पोस्ट व्हायरल न करता आक्षेपार्ह पोस्ट असतील तर पोलिसांना कळवावे। कोणीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये। तसेच शहरातील तरुण मंडळींना माझ्या या दृष्टीने आव्हान आहे की कुठलीही पोस्ट आल्यानंतर त्याची शहानिशा केल्याशिवाय, पोलिसांना कळवल्याशिवाय ते व्हायरल करू नये। ती पोस्ट व्हायरल करणं हा सुद्धा गुन्हा आहे, त्यामुळे तुम्ही आरोपी बनू शकतात। त्यामुळे या दृष्टीनं मी आपल्याला एक सर्व जनतेला तसेच सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या तरुण मंडळीवर अंकुश ठेवावा, तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे आणि कोणतेही पोस्ट व्हायरल करून कोणत्याही दोन धर्मात, जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांना दक्षता घ्यायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपली शिरपूर शहरातील कायदा व्यवस्था, सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकरता सर्वांना सहकार्य करण्याचे मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।